आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्याक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार, याविरुद्ध आंदोलन. हेमंत कोचे, सचिव, विदर्भ अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ. 50% आदिवासी विद्यार्थी असतानाही आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्याक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी करणे, अपुऱ्या वेतन अनुदानामुळे दरमहा वेतन उशिरा होणे, संच मान्यतेच्या शासन निर्णयाचा चुकीचा संदर्भ लावून संच मान्यता करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 कालबद्ध पदोन्नती लागू करणे, अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना NPS पावत्या मिळणे, महिला शिक्षिका कुमारी R.G. गुट्टे यांच्या सेवा पुस्तिकेत रोषाने नियमबाह्य नोंदणी घेणाऱ्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, आश्रमशाळा बोजोली येथील सखुबाई मेश्राम व चंद्रकला बानोडे स्वयंपाकी यांना देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल संबंधितांविरुद्ध कारवाई करणे, विद्यार्थी प्रवेश नावावर शिक्षक कर्मचारी यांना वेतनवाढ न लावणे, सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे प्रस्ताव महालेखाकार सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त होण्याच्या 6 महिने आधी सादर न करणाऱ्या संस्था मुख्याध्यापक विरुद्ध कारवाई करण्याचा आदेश निर्गमित करणे, हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 ला हिवाळी अधिवेशनात सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत यशवंत स्टेडियम धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्वश्री हेमंत कोचे, सुरेश राठोड, मिलिंद निंबुळकर, भारत मेश्राम, चंद्रकांत मसराम, रुक्मिणी गट्टे, अमित कन्नाके, गोवर्धन बुट्टे, संतोष चौधरी, भरत मेश्राम, प्रफुल्ल गायकवाड, अर्चना ढगे, ललिता रंदई, छाया टेकाम, संगीता सुरजुसे, लक्ष्मी कापसे, संकेत पाटील, सखुबाई मेश्राम, चंद्रकला बोबडे, विक्रम चव्हाण, S.K. ढगे, मृणाल आखले, सुशील कुमार चंदनखेडे, किशोर सलामे, देवानंद वासाचे, प्रकाश झाडे, प्रकाश चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.